अच्छा उडला सॉरी कूल जावई येता घरा चला साफसफाई करा आई गो निशी हा मम्मा सासू ठीक आहे पण आई आहे ना मी तुझी जरा माझी पण काळजी घेत जा की हा तू ना जगातली बेस्ट मम्मा आहेस आणि तुझ्या काळजीनेच बोलतेय ग मी नाहीतर युवी खांडेकरांकडे जाऊन काय सांगेल त्याच्या सासूबाईंनी त्याची काही काळजीच घेतली नाही चला काय आता तुमची बडबड ऐकून पोट भरू का काय खायला मिळतं की नाही या घरामध्ये नाश्ता वगैरे काय मिळणार आहे की नाही मिळणार बरं मला सांग काय खाशील काहीतरी लाईटच ॲव्होकाडो टोस्ट वगैरे बघ काहीतरी टोस्ट संपलेत घरातले खारी दे का त्यांना ओके ए कुठे जा अगे अगं ती हे घे ॲव्होकाडो टोस्टला ऑप्शन खारी आणाल हा संपवा सगळी मला वाटलं फक्त प्रोडक्ट खराब आहे फॅक्टरीचाच प्रॉब्लेम आहे काय नाही मला नको नाश्ता आज उपवास माझा काही नको आज खायला मला राहू द्या काही ऑर्डर करू का नको मग लंचला काय खाशील हमस विथ पिता ब्रेड लजानिया किंवा काही कॉन्टिनेंटल वगैरे नूडल्स कुठे आहोत आपण काय चाललंय इकडे काय अपेक्षा ठेवू मी अजून तुमच्याकडून युवी तुला माहिती नाहीये माझी मम्मा काय स्वयंपाक करते तिच्या हाताला काय चव आहे यू जस्ट डोंट नो मम्मा करशील ना काय अगं लंच मी करायचं करते ना करणार की नाही लंच करते साफसफाई करते आत्ता जाऊन करते लगेच मस्त करा बरं ऐक बाकी काहीही बनव पण स्टफ ब्रेड नक्की बनव त्याला खूप आवडतो ते काय असतं आता स्टफ ब्रेड अगं ते नाही का आत असं स्टफ केलेलं असतं आणि मग ते तव्यावर फ्राय ते करते तेच करते थँक्यू बोलले ना छान बनवते मम्मा आता लगेच करते हा ए थांब आता लगेच नको आधी हे सगळं क्लीन करून घे मग तू बनव ओके हो आधी हे सगळं साफसफाई करते मग लंच करते ते स्टफ ते भाजलेलं सगळं करते युवी थकला असशील ना खूप डोकं पण खूप दुखतंय ना चल आज जाऊया आणि रेस्ट करूया चल चला व्हॉट इज दिस मम्मा तुला क्लीन करायला सांगितलेलं कचरा करायला नव्हता सांगितला काय आहे अगं चुकून तो ठेवायला गेले ना काय चुकून मम्मा आता हे सगळं आधी क्लीन करून घे लवकर अनुवंशिक प्रॉब्लेम आहे का बेलसर यांचा तुमचा पटापट करा मम्मा एक तर भूक पण लागली आहे त्याला हो भूक लागली आहे ना हा बनवते हे झालं की खायला बनवते